पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये एक है तो सेफ है असा नारा दिला आणि यानंतर याच घोषणेवरून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केलाय। धारावी आणि अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय। बघूया। एक है तो सेफ है। महाराष्ट्राच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ हैचा नारा दिला। आता राहुल गांधींनी याच मुद्द्यावरनं मोदींसह भाजपला कोंडीत पकडलंय। धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरनं राहुल गांधींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय। धारावी अदानींना विकली जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। पत्रकार परिषदेतच राहुल गांधींनी पोस्टर्स दाखवून मोदींवर गंभीर आरोप केलाय। पंतप्रधान मोदी आणि अदानींचा सोबतचा फोटो दाखवत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला। पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ हैचा नारा अदानींसाठी दिल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय। एक है तो सेफ है, ये नरेंद्र मोदी जी की महाराष्ट्र सरकार की स्ट्रेटजी है। हम आपको ये दिखाना चाह रहे हैं। मुश्किल खुलता है ये पकड़िए, ये देखिए, एक है तो सेफ है, देख लीजिए। और ये स्ट्रैटेजी का लक्ष्य देखिए, एक है तो सेफ है। धारावी का मैप है, ये भी दिखा दीजिए। दूसरा पोस्टर दीजिए। ये एक लाख करोड़ रुपए का धंधा चल रहा है। ये आप देखिए, हमारे प्रधानमंत्री जी और अदानी जी एक साथ खड़े हैं। एक है तो सेफ है और ये लक्ष्य है। तो उन्होंने अपना नारा दिया है, हम उनका थोड़ा नारे को आपको समझाना चाहते हैं। तर काँग्रेसनंच कसं अदानींना मोठं केलं हे सांगत थेट भाजपनं रॉबर्ट वाड्रा आणि अदानींचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले। त्यासोबतच एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है असा टोला देखील भाजपचे नेते विनोद तावडेंनी लगावलाय। तर आम्ही सुद्धा या फोटोच्या माध्यमातून कसं अडाणी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे। म्हणजे अडाणीची खरी ग्रोथ 2014च्या आधी झाली। सगळ्यात पहिल्यांदा चिमणबाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला 10 पैसे स्क्वेअर मीटरवर। ज्यावेळी अडाणींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली, की त्याने लिबरलाइज पॉलिसी दिल्या आम्हाला, IMI दिल्या। त्याच्यामध्ये अदानींचा सगळ्यात जास्त जो विकास झाला तो काँग्रेसच्या काळात देशात विदेशात। खरं म्हणजे एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है। एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है। राहुल गांधी अदानींच्या मुद्द्यावरनं अनेकदा नरेंद्र मोदींना टार्गेट करतात। महाराष्ट्र निवडणुकीत राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदानींवरून मोदींवर निशाणा साधलाय। एकाच व्यक्तीला धारावी, एअरपोर्ट, इतर उद्योगधंदे दिले जातात असा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्रातनं इतर राज्यात गेलेल्या उद्योगधंद्यांच्या यादीचं वाचनही राहुल गांधींनी केलं। महाराष्ट्रातून 7 लाख कोटींचे प्रकल्प इतर राज्यात गेले। पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही असा आरोप राहुल गांधींनी केलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरनं उद्धव ठाकरेंनी अदानींना टार्गेट केलं। आता राहुल गांधींनी देखील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आक्रमकपणे अदानींवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।